वर रॉकेटमध्ये. रॉकेट कॅन फ्लाय इन द व्हॅक्युम ऑफ स्पेस. ओके ओके, व्हेरी नाईस विवेक. तर आपण काय बघतोय, कार बघतोय, बोट बघतोय, एरोप्लेन बघतोय, बरोबर. तर कार नीड्स व्हॉट, कारला काय हवं असतं, रोड हवा असतोय ना. बोट्सला काय हवं असतं, बोट्सला हवं असतं पाणी, बरोबर. बोट्सला हवं असतं पाणी, ठीक आहे. आणि एरोप्लेन्सला काय हवं असतं, एरोप्लेन मध्ये तर विंग्स पण असतात, बरोबर. आणि एरोप्लेन्स तसंही एअर मध्येच उडतं, बरोबर. मग ते आपण घेऊन इथे का नाही जाऊ शकत स्पेसमध्ये. अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन का म्हणतात, का तर त्यांच्यामुळे बरेचसे आपले जे मिशन्स आहेत ते लॉन्च झालेले आहेत म्हणून, ठीक आहे. तो सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे कार असेल, बोट असेल किंवा एरोप्लेन असेल, यांना काय लागतं, एक मीडियम लागतं, ठीक आहे. मीडियम लागतं ट्रॅव्हल करायला, ठीक आहे. त्यामुळे त्यामुळे काय, देर इज व्हॅक्युम. येस, व्हेरी नाईस. सो मीडियम लागतं, त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, आपण जे आहे आपण रॉकेटच फक्त घेऊन जाऊ शकतो, ठीक आहे. आता स्पेसमध्ये तर आपल्याला ना रोड्स भेटणार, ना आपल्याला पाणी भेटणार, ना आपल्याला एअर भेटणार. काय, आपण फक्त आपल्याला काय भेटणार, आपल्याला व्हॅक्युम भेटणार, बरोबर. देर इज नथिंग इन स्पेस. आणि पुढे बघायला गेलो तर ओनली रॉकेट्स कॅन फ्लाय इन स्पेस, बरोबर. व्हॉट, ओनली रॉकेट्स कॅन फ्लाय इन स्पेस. आता रॉकेट्स तर स्पेस मध्ये फ्लाय करतायत, ठीक आहे. आपण इथपर्यंत तर पोहोचलो. पण स्पेस कुठपर्यंत आहे, मागच्या सेशन मध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की स्पेस कुठून सुरू होतो, आठवतंय का. सांगा बरं, स्पेस कुठून सुरू होतो. मागच्या सेशन मध्ये आपण बोललो होतो या गोष्टीबद्दल, आहे ना, जेव्हा आपण अर्थ. व्हेरी नाईस, कार्बन लाईन, व्हेरी नाईस. आता कार्बन लाईन जी आहे ती किती लांब आहे आपल्यापासून, हे सुद्धा झालं होतं, आठवतंय. कार्बन लाईन, व्हेरी नाईस. तर अर्थच्या अवतीभोवती काय आहे, ऍटमॉस्फिअर आहे, बरोबर. आणि ऍटमॉस्फिअर जिथे एंड होतो ती काय आहे, ती आहे कार्बन लाईन, बरोबर. तर ती कार्बन लाईन किती हाईट वरती आहे बरं, काही आठवतंय का, मागच्या सेशन मध्ये आपण डिस्कस केलं होतं. हा, ऍटमॉस्फिअर जे आहे, ऍटमॉस्फिअर तर अर्थच्या अवतीभोवती आहेच आहे, ठीक आहे. ओके. तर काय होतं माहितीये का, की ऍटमॉस्फिअर जे आहे ते अवतीभोवती आहे, तिथे एअर पण आहे, बरोबर. पण जसं जसं आपण हाईटवर जात जातो तसं तसं काय होतं, डेन्सिटी जी आहे एअरची ती कमी होत जाते, बरोबर. आणि डेन्सिटी कमी होत गेल्यामुळे काय होतं, एक असा एक पॉइंट येतो, ठीक आहे. त्या पॉइंट वरती काय होतं, आपला जो स्पेस सुरू होतो, ओके, त्याला आपण म्हणतो कार्बन लाईन, ठीक आहे. आता पुढे बघायचं झालं तर सगळ्यात पहिले आपण काय बघणार आहोत, एक रॉकेट लॉन्चचा व्हिडिओ बघणार आहोत आता, ठीक आहे. तर त्या रॉकेट लॉन्चचा व्हिडिओ बघितल्यानंतर, व्हेरी नाईस, 100 किलोमीटर्स, गुड जॉब. 100 किलोमीटर्स आहे डिस्टन्स, कशाचा, कार्बन लाईनचा, बरोबर. तर फार काही लांब नाहीये, बरोबर. कार्बन लाईन जवळच आहे तसं बघायला गेलं तर. 100 किलोमीटर्स इज नॉट अ बिग डील. पण रॉकेट जेव्हा आपण लॉन्च करतो तर ते रॉकेट लॉन्च करायला आपल्याला फार एनर्जी लागते. का एनर्जी लागते, बिकॉज ग्रॅव्हिटी जी आहे ती ग्रॅव्हिटी पुल करणार, बरोबर. सगळ्या गोष्टींना ग्रॅव्हिटी जी आहे ती पुल करणार, त्यामुळे खूप फोर्स लागतो आपल्याला, बरोबर, ऑपोजिट डिरेक्शन मध्ये जायला, है ना. तर हे सगळं बघायच्या आधी आपण एक गोष्ट बघूयात. आपण काय करूयात, आपण आपला रॉकेट लॉन्चचा एक व्हिडिओ पाहूयात, ठीक आहे. तर लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. व्हिडिओचा आवाज येतोय सगळ्यांना, कॅन वी हिअर द नॉईज, कॅन वी हिअर द ऑडिओ. ओके ओके. मॅम, स्टुडंट्स कॅनॉट हिअर द ऑडिओ, त्यासाठी काय करायला लागेल. मॅम, तुम्हाला ना पर्टिक्युलरली तो एक टॅब शेअर करावा लागेल, टॅबची स्क्रीन शेअर करावी ओके, लागेल. ठीक आहे, मी स्क्रीन शेअर स्टॉप करते आणि तो टॅब शेअर करते.
ओके, म्हणजे स्क्रीन दिसते सगळ्यांना आता? आय होप माझी दिसते स्क्रीन दिसत असेल. ओके ओके. आता नाव कॅन दे हिअर? मॅम कॅन यू हिअर? हो मॅम, येतोय ओके, आवाज. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ओके, लेट्स सी द T-minus व्हिडिओ 90 ऑफ रॉकेट seconds and लॉन्च. counting. All ठीक आहे, systems are ऑब्झर्व करू, go. ऑब्झर्व We're about 90 केल्यानंतर आपण seconds from the launch of चर्चा Space करणार Shuttle आहोत यावर. Discovery. T-minus 60 seconds and counting. We are transferring to orbiter internal power at this time. Discovery is now running off its 3 onboard fuel cells. Coming up on a go for auto sequence start. And we have a go for auto sequence start. Discovery's onboard computers have primary control of all the vehicle's critical functions. T-minus 17 seconds and counting. 15, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, remaining start, 2, 1, booster ignition, and liftoff of the Space Shuttle Discovery, returning to the space station, paving the way for future missions beyond. ओके, तर मी काय करेल, ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ अटकत होता, तर मी काय करेल, परत एकदा लिंक पाठवेल. ठीक आहे, सेम लिंक पाठवेल मी व्हॉट्सअप ग्रुपला. तर बेसिकली हा जो आपण रॉकेट लॉन्चचा व्हिडिओ पाहिला, यात तुम्ही काय ऑब्झर्व केलं? कोणी सांगू शकेल का? काय ऑब्झर्व केलं? ओके, तर रॉकेट लॉन्च कसं होतं? 17 सेकंड्स नंतर उडालं. व्हेरी नाईस, गुड जॉब, गुड ऑब्झर्वेशन. परत रॉकेटचं मोशन कसं होतं बरं? म्हणजे रॉकेट, व्हेरी नाईस, गॅसेस निघत होते बाहेर, बरोबर, धूर खूप निघत होता. गुड जॉब. ओके, टायमर लावला होता रॉकेट लॉन्चला. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, छान उत्तर येत आहेत, बरोबर, गुड जॉब. तर बेसिकली रॉकेट काय असतं माहितीये का? व्हेरी नाईस, फ्लाय करायच्या वेळेस खूप सारे गॅसेस निघत होते. ओके, व्हेरी नाईस, हॉट एअर. ओके, बरोबर, काउंट डाऊन करायला लागतं त्याच्यासाठी, बरोबर, असं टायमर आपल्याला लावायला लागतो. तर आता आपण एक वेगळ्या कन्सेप्ट कडे वळूयात. ठीक आहे, तर आता लॉज ऑफ मोशन सर्वांना माहिती असतील, बरोबर. 3 लॉज ऑफ मोशन आहेत, है ना, लॉज ऑफ मोशन 1, 2 अँड 3, बरोबर. तर हे लॉज ऑफ मोशन जे आहेत, ते लॉज ऑफ मोशन या रॉकेटला काय करतात, म्हणजे रॉकेट लॉज ऑफ मोशन थ्रू चालतो. ठीक आहे, तर थर्ड लॉ ऑफ मोशन जो असतो ना आपला, थर्ड लॉ ऑफ मोशन, ज्याला काय म्हणतात, ऍक्शन रिॲक्शन प्रिन्सिपल. ऍक्शन रिॲक्शन प्रिन्सिपल म्हणजे काय? धूळ. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप सगळे गॅसेस बाहेर येत होते, है ना. तर ऍक्शन रिॲक्शन प्रिन्सिपल म्हणजे काय? व्हेरी नाईस, न्यूटन्स थर्ड लॉ.
गुड जॉब. तर आपण शिकताना कसं शिकतो, न्यूटन्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ शिकतो, बरोबर. पण रॉकेट जेव्हा आपण बघतो किंवा रॉकेटचं सायन्स आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण कसं जातो, 3, 2, 1 असं जातो. ठीक आहे. तर थोडक्यात आता समजून सांगते की आता फॉर एक्झाम्पल हे दिसतंय का, हे माझ्याकडे रॉकेट आहे. ठीक आहे. मी हे रॉकेट बनवलंय आता. सो बेसिकली काय होतं की रॉकेटचं जे बॉडी असतं त्याच्या आतमध्ये काय असतं, खूप सगळं फ्युएल भरलेलं असतं, बरोबर. आणि फ्युएल काय होतं, ते बर्न होतं है ना. बर्न झाल्यानंतर त्याच्यातनं खूप सगळे गॅसेस बाहेर पडतात. जेव्हा ते गॅसेस बाहेर पडतात तेव्हा काय होतं, ते गॅसेस प्रेशर लावतात किंवा फोर्स लावतात. तर ते फोर्स कुठे लावणार बाबा, तर ते फोर्स ग्राउंड वरती लावतात. आणि ग्राउंड वरती फोर्स लावल्यामुळे काय होतं की तो ऑपोजिट परत तो फोर्स कुठे जातो, रॉकेटला जातो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ऍक्शन रिॲक्शन प्रिन्सिपल म्हणजे काय, की जर एका गोष्टीवर आपण फोर्स लावला तर ती दुसरी गोष्ट सुद्धा त्याच्यावरती फोर्स लावते. ठीक आहे. ऍक्शन रिॲक्शन प्रिन्सिपल म्हणजे ऑपोजिट डिरेक्शन मध्ये फोर्स लागतो. ठीक आहे. तर त्याला काय म्हणतात, व्हेरी नाईस, रॉकेटला गती मिळते, गुड जॉब. येस, द ऍक्शन रिॲक्शन प्रिन्सिपल विच इज थर्ड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे. तर आता फॉर एक्झाम्पल जर आपण एक्झाम्पल्स बघायला गेलो, ठीक आहे, तर पहिलं एक्झाम्पल काय आहे, कॅननचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. किंवा तोफचं एक्झाम्पल आहे. तर जेव्हा आपण तोफेतनं गोळा जेव्हा बाहेर फेकत असतो तेव्हा काय होतं, तो खूप प्रेशरनी बाहेर जात असतो, बरोबर. मग त्याच्यामुळे काय होतं, तोफ सुद्धा थोडीशी मागच्या साईडला पुश केली जाते है ना. तर सिमिलर वे म्हणजे काय की एक तर ऍक्शन होतीये की आपला जो गोळा आहे, कॅनन बॉल जो आहे तो काय होतोय, बाहेर पडतोय. आणि आपली जी तोफ आहे ती सुद्धा ऑपोजिट डिरेक्शनला जाते, बरोबर. म्हणजे फोर्स काय होते, फोर्स ऑपोजिट साईडला लागतोय, बरोबर. सेकंड एक्झाम्पल मध्ये आपण काय बघतोय की एक माणूस आहे जो होडीतून काय होतोय, उडी मारतोय बाहेर. ठीक आहे. तो जेव्हा उडी मारतोय बाहेर तेव्हा फोर्स कशावर लागतोय, तो स्वतः फोर्स अप्लाय करतोय जम्प करायला, बरोबर. पण ऑपोजिट फोर्स कशावर लागतोय, आपल्या बोट वरती लागतोय, बरोबर. त्याच्यानंतर तिसरं जे एक्झाम्पल इकडे दाखवलंय की काय आहे, एक बलूनचं रॉकेट आहे, बरोबर. आणि ते बलूनचं जे रॉकेट आहे त्या बलूनला काय अटॅच आहे, स्ट्रॉ अटॅच आहे, बरोबर. तर बिकॉज तो स्ट्रॉ अटॅच आहे आणि त्याच्या आतमधली जी एअर आहे ती एअर बाहेर पडते, त्याच्यामुळे काय होते, रॉकेट आपलं जे बलून कार आहे तिला पुढच्या दिशेने जायला फोर्स होतोय, बरोबर. तर हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत हे सगळे एक्झाम्पल्स काय आहेत, ऍक्शन रिॲक्शन प्रिन्सिपलचे. म्हणजे काय, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. ओके. जर आपण एका गोष्टीवरती एका डिरेक्शनला फोर्स लावत असू तर सेम रिॲक्शन जी आहे ती ऑपोजिट साईडला सुद्धा होते. ठीक आहे. तर आता हे जे मी तुम्हाला सांगितलं न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, हा कशासाठी युज होतो, हा रॉकेटला लिफ्ट करायला युज होतो. कशाला, रॉकेटला लिफ्ट करायला. ठीक आहे. आता थोडं दुरीपर्यंत गेलो आपण, थोडं दुरीपर्यंत गेल्यानंतर काय होईल, जे फ्युएल जे आहेत ते बर्न होत राहणार आहेत, बरोबर. तर आता पुढचे जे दोन आहेत ना ते आपण थोड्या वेळाने बघू. पण त्याआधी आपण काय बघूयात, पार्ट्स ऑफ रॉकेट. ठीक आहे. काय बघूयात, पार्ट्स ऑफ रॉकेट. ओके. The parts of rocket. What are the parts of rocket? The first is nose cone. ठीक आहे. तर हे जे दिसतंय ना, हे दिस इज योर नोज कोन. ठीक आहे. तर नोज कोन जसं म्हणजे आईस्क्रीमचं कोन असेल, बरोबर, आईस्क्रीमचा कोन असेल किंवा कुठलंही टोकेरी सिलेंड्रिक टोकेरी जे असतं त्याला काय म्हणतात, नोज कोन. आता हे नोज कोन असं टोकेरी का बनवतात, काही आयडिया? मेहंदीचा कोन. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, गुड जॉब. इंजिन तर नसतं त्यात गती. हा आदिती, टेल, चॅट बॉक्स मध्ये सांगू शकतेस का बरं बनवतात, स्पीड. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तर काय होतं की जेव्हा आपण त्याने गती मिळते, वाव, व्हेरी नाईस, हवेला चिरत जातं फॉर कटिंग एअर. गुड जॉब, गुड जॉब, व्हेरी नाईस. तर नोज कोन जे आहे ते नोज कोन असं कोनच्या शेपमध्ये का बनवलेलं असतं, बिकॉज काय होतं, एअर रेजिस्टन्स फार असतो है ना. तर एअर रेजिस्टन्स जसं एरोप्लेन्सला सुद्धा, जेव्हा एरोप्लेन्सचं आपण स्ट्रक्चर बघितलं ते सुद्धा काय असतं, स्टार्टिंगला वी हॅव अ कोन, बरोबर. किंवा मग आपण बोटचं जरी स्ट्रक्चर बघितलं तर स्टार्टिंगला व्हॉट डू वी हॅव अ कोन सारखं स्ट्रक्चर असतं आणि मग
सिलेंड्रिकल बॉडी असते है ना. तर कशासाठी? सो दॅट व्यवस्थित स्पीड भेटावी आणि एअर रेजिस्टन्स जे आहे ते कमी व्हावं म्हणून. ठीक आहे. तर नोज कोन. नोज कोनच्या नंतर आहे रॉकेट बॉडी. रॉकेट बॉडी म्हणजे काय? कुठली? ही सिलेंड्रिकल शेप. ठीक आहे. तर सिलेंड्रिकल शेप आणि नोज कोन दोन्ही सुद्धा आपल्याला कशासाठी हेल्प करतं? स्पीडसाठी हेल्प करतं है ना. नाव रॉकेट बॉडीमध्ये आपले वेगवेगळ्या गोष्टी असतात. ठीक आहे. तर रॉकेट बॉडीमध्ये एक गोष्ट अजून असते, दॅट इज फ्युएल. बरोबर. तर कोणाला माहिती आहे का की रॉकेटमध्ये आपण काय काय फ्युएल यूज करतो? काही आयडिया आहे का? फ्युएल कुठलं कुठलं यूज करतो आपण रॉकेट बॉडीमध्ये? ठीक. ओके. तर रॉकेट बॉडीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्युएल यूज करू शकतो. आता सध्या तरी आपण कुठले कुठले फ्युएल यूज करतो? एक सॉलिड वाले, ठीक आहे, नायट्रोजन आणि लिक्विड फ्युएल, हिलियम, गॅसेस, सॉलिड. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, गुड जॉब. तर देर आर 3 टाइप्स ऑफ फ्युएल्स आहे ना. 3 प्रकारचे वेगवेगळे फ्युएल्स असतात, जसं की सॉलिड, लिक्विड आणि क्रायोजेनिक. ओके. सॉलिड, लिक्विड आणि क्रायोजेनिक. ठीक आहे. तर आत्ताचे जे मेन खूप मोठे मोठे जे रॉकेट्स असतात, ते रॉकेट्समध्ये सॉलिड फ्युएल आपण युज करतो. कुठे युज करतो सॉलिड फ्युएल्स? आपण बूस्टर्स मध्ये युज करतो. ठीक आहे. म्हणजे हे जे आपण बघतोय रॉकेटच्या वरती एक छोटस, अजून एक छोटस रॉकेट सारखं स्ट्रक्चर दिसतंय, एकदम छोटं. त्यात आपण सॉलिड फ्युएल्स युज करतो. ठीक आहे. आता सॉलिड फ्युएल्स आधीच्या जमान्यात आपण युज करायचो. आता फॉर एक्झाम्पल पहिलं रॉकेट जे होतं ना, ते पहिलं रॉकेट आर्मीसाठी युज करायचे ते. ठीक आहे. तर आर्मीमध्ये जेव्हा ते युज करायचे तेव्हा ते गन पावडर युज करायचे. तर गन पावडर हे जे सॉलिड आहे, तर ते काय व्हायचं? ते पटकन बर्न होऊन जायचं. बरोबर. आपल्याला सॉलिड फ्युएल जेव्हा ते बर्न होतं ना, तेव्हा आपल्याला कंट्रोल करता येत नाही. ठीक आहे. रॉकेटचं फ्युएलचं जे बर्निंग आहे ते आपल्याला अजिबातच कंट्रोल करता येत नाही. मग म्हणून मेन रॉकेट बॉडीच्या आजूबाजूला जे छोटे छोटे बूस्टर्स लावलेले असतात, त्या बूस्टर्स मध्ये आपण सॉलिड फ्युएल टाकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मेन बॉडी जी असते आपली, त्या मेन बॉडीमध्ये आपण काय घालतो? आपण लिक्विड फ्युएल्स घालतो. ठीक आहे. जसं की नायट्रोजन असेल, त्याच्यानंतर ठीक आहे, हा, लिक्विड हायड्रोजन पण टाकू शकतो. त्याच्यानंतर क्रायोजेनिक जे आहे, क्रायोजेनिक फ्युएल एक डिफरंट फ्युएल असतं. क्रायोजेनिक म्हणजे काय? प्रेशर देऊन, गॅसेसला प्रेशर देऊन आपण काय करतो? लिक्विड फॉर्म मध्ये आणतो. ठीक आहे. तर ते तिसरं स्टेज असतं रॉकेटचं है ना. रॉकेटचे असे बरेच स्टेजेस असतात. ओके. तर ही आहे काय? रॉकेट बॉडी. बरं, ह्या रॉकेट बॉडीमध्ये फक्त आपण एवढंच टाकतो का? तर नाही. तर आपण काय करू शकतो? समजा आपण जर ऍस्ट्रोनॉट पाठवणार आहोत तिकडे है ना, तर ऍस्ट्रोनॉट सुद्धा त्या रॉकेट, ऍस्ट्रोनॉटचं कंपार्टमेंट सुद्धा त्या रॉकेट्समध्येच असतं. ओके. त्याच्यानंतर जर समजा आपल्याला काही सॅटेलाइट्स वगैरे ठेवायचे असतील, तर आपण वरच्या सेक्शन मध्ये ते सॅटेलाइट्स पण ठेवू शकतो. ठीक आहे. देन लास्ट पार्ट इज व्हॉट? नॉझल. ठीक आहे. तर नॉझल म्हणजे काय? आता कुठल्या पण रॉकेटमध्ये बघा, ठीक आहे, रॉकेटचं बॉडी जे असतं ते खूप मोठं असतं है ना. रॉकेटचं बॉडी कम्पॅरेटिव्हली खूप मोठं असतं आणि जे नॉझल आहे ते खूप छोटं असतं है ना, ऍज कम्पॅरिझन साईज मध्ये. सांगू शकाल का बरं? नोझल गॅस सोडतं. येस, व्हेरी नाईस. जेव्हा ते बर्न होतात सगळे फ्युएल्स आतमध्ये, तर गॅसेस आणि जी हॉट एअर आहे ती कुठून बाहेर पडते? ती नोझल मधून बाहेर पडते. व्हेरी नाईस. पण त्याची साईज कमी का असते? बॉडीचं साईज खूप जास्त असतं आणि नोझलचं साईज खूप कमी का असतं बरं? एनी आयडिया? कमी गॅस वरती जायला मदत मिळते. ओके. ओके. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल बर्न होतं तेव्हा गॅस हाय प्रेशरनी सोडते. व्हेरी नाईस. प्रेशर, प्रेशर, गुड जॉब. आता फॉर एक्झाम्पल आपण समजा झाडांना पाणी घालतोय पाईपनी, बरोबर. पण आपण काय करतो? मज्जा म्हणून जर समजा आपण तो जो पाईप आहे त्या पाईपचं तोंड जे आहे ते थोडंसं आपण काय केलं? दाबून धरलं, तर काय होतं? पाणी जे आहे ते प्रेशरनी बाहेर निघतं. बरोबर. तर सिमिलर वे जेव्हा आपण छोटं नॉझल बनवतोय, तर काय होतं? जे गॅसेस आहेत ते गॅसेस काय होतं?
ते गॅसेस फार प्रेशरने बाहेर पडतात आणि रॉकेटला लिफ्ट करायला आपल्याला काय भेटतं, जास्त हे भेटतं, जास्त फोर्स भेटतो. म्हणून काय असतं, रॉकेटचं जे नोझल असतं त्याचं साईज काय असतं, कमी असतं, बरोबर. आणि रॉकेटचं जे बॉडी असतं त्या बॉडीचं साईज जास्त असतं. व्हेरी नाईस. आता अजून एक गोष्ट जी खूप इम्पॉर्टंट आहे रॉकेटसाठी, दोज आर फिन्स. ठीक आहे, तर मी बनवलेलं रॉकेट दिसतंय तुम्हाला. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की हे जे आहेत हे 3 फिन्स मी टाकले आहेत, बरोबर. 3 फिन्स, 3 असे फिन्स आहेत जे मी लावलेले आहेत, बरोबर, या रॉकेटला. दिसत असेल तर. तर कशासाठी असतात बरं हे फिन्स? एनी आयडिया? फिन्स मोशनसाठी. मोशन. प्रीती म्हणते की मोशनसाठी असतात ते फिन्स. काही आयडिया अजून? लँडिंगला. ओके. बळ लँडिंगला, उडान भरण्यासाठी, उभे करण्यासाठी. बर. सरळ ठेवण्यासाठी, लँडिंग, वर जायला. पण जर फिन्स नसतील बाळा तरी सुद्धा आपलं रॉकेट वर जाईलच की, है ना. आपल्याकडे तो नोझल आहे, आपण त्याच्या आतमध्ये सगळे फ्युअल वगैरे टाकलेले आहे, बरोबर. तर ते वरती जाईलच रॉकेट उतरण्यासाठी. ओके ओके. स्पीड, एक्स्ट्रा सपोर्ट. ठीक आहे ठीक आहे. पण ते रॉकेट आहे ना, ते रॉकेट फार मोठं आहे आणि तसं काही सपोर्टची तर गरज पडणारच नाही. बिकॉज काय होईल, ते रॉकेट जे असतं जेव्हा आपण त्याला आणतो तेव्हा ते अटॅच असतं, बरोबर, मागच्या पूर्ण सपोर्ट सिस्टीमला. तर त्याच्यामुळे सपोर्टसाठी तर गरजेचं नाहीच, है ना. डिरेक्शन. ठीक आहे. तर तसंही बाळ डिरेक्शन साठी म्हणायला गेलो तर आपण काय करतो, पहिले रॉकेट जे आहे ते रॉकेट लॉन्च करतो, कार्बन लाईन पर्यंत ते जातं आणि शेवटी ते काय होतं, ते असं प्रोजेक्टाईल मोशन त्याचं असं सर्क्युलर पाथ मध्ये होतं, बरोबर. त्याचं बेंड होतं थोडंसं. स्थिर ठेवण्यासाठी, बॅलन्स. ओके ओके. व्हेरी. गॅस बाहेर जाण्यासाठी नाही, गॅस बाहेर जाण्यासाठी आपल्याला फक्त काय आहे, नोझल आहे. ठीक आहे. तो ओके. तर हे जे फिन्स आहेत हे फिन्स काय करतात, रॉकेटला बॅलन्स करतात. ठीक आहे. तर जेव्हा पण आपण हे नॉर्मल वालं जरी रॉकेट बनवतो तर तेव्हा काय करतो आपण, हे इक्वल डिस्टन्सला लावतो. ठीक आहे. इक्वल डिस्टन्सला लावतो, जेणेकरून काय होईल की जेव्हा रॉकेट आपण लॉन्च करू, असे विदाऊट फिन्स सुद्धा रॉकेट बरेच झालेले आहेत बरं का. तर आपण दिवाळीमध्ये रॉकेट लावतो, है ना. दिवाळीमध्ये आपण जेव्हा ते रॉकेट लावतो तेव्हा त्याला फिन्स असतात का, आजूबाजूला नसतात, बरोबर. तर दिवाळीचं जे रॉकेट आहे ते आपण लावताना ते कुठल्याही डिरेक्शनला जातं किंवा ते असं कधी कधी रोल होतं बघा, है ना. कधी कधी रोल होतं, कधी कधी स्टेबल नसतं, है ना. कधी कधी व्हायब्रेट भरपूर होतं. तर रॉकेट्सला जर आपण फिन्स नाही लावले इक्वल डिस्टन्सला तर काय होईल, रॉकेटचे जे आहे ते बॅलन्स व्यवस्थित राहणार नाही. ठीक आहे. आणि रॉकेटचा बॅलन्स व्यवस्थित राहिला नाही तर मग आपल्याला रॉकेट ज्या ठिकाणी पाठवायचंय तिकडे ते जाणारच नाही. ठीक आहे. तर त्याचं जे प्रोजेक्टाईल मोशन आहे ते मोशन चेंज होईल. मोशन चेंज केल्यामुळे काय होईल, आता हे जे रॉकेट्स आपण बनवतो, इतके मिशन्स करतो, हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे, बरोबर. तर त्यामुळे वी शुड बी व्हेरी केअरफुल, है ना. तर त्यासाठी आपल्याला फिन्स असतात, है ना. 3-4 गोष्टी होतात. एक म्हणजे ते रॉकेट रोल होतं, है ना. मॅम माझा आवाज येतोय का व्यवस्थित? हो मॅम, तुमचा आवाज येतोय. ओके ओके. तर फिन्स मुळे काय होतं, रॉकेट जे आहे ते बॅलन्स होतं व्यवस्थित आणि रॉकेट जे आहे ते आजूबाजूला असं व्हायब्रेट सुद्धा होत नाही किंवा रोलिंग मोशन सुद्धा होत नाही त्याचं, बरोबर. ठीक आहे. ओके. तर आता नेक्स्ट आहे फ्युएल, जे आपण डिस्कस केले, बरोबर. तर रॉकेट फ्युएल्स मध्ये काय असतं, सॉलिड मध्ये गन पावडर असतं आणि गन पावडर म्हणजे आधी ते वापरायचे पण तेव्हा ते काय होतं, तर बॅलन्स नव्हतं होत, है ना. आपण कंट्रोल नव्हतं करू शकत ते बर्निंग, म्हणून मग आपण लिक्विड ऑक्सिजन आणि लिक्विड नायट्रोजन कडे आपण वळलो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता येते रॉकेट फ्लाईटचं प्रोजेक्टाईल मोशन. पण प्रोजेक्टाईल मोशनच्या आधी आपण काय बघू, आपण जे 2 लॉज राहिलेत ना आपले ते बघूयात. ठीक आहे. तर रॉकेटचं काय होतं माहितीये का, सेकंड लॉ ऑफ मोशन काय, फोर्स
इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे, म्हणजे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन म्हणजे काय, आता आपण रॉकेट आहे, रॉकेटमध्ये काय भरतोय, फ्युएल भरतोय, फ्युएलचं एक वेगळं काय असणार आहे, वजन असणार आहे, बरोबर. आणि त्याच्याबरोबर येस व्हेरी नाईस, एफ इज इक्वल्स टू एम ए, गुड जॉब. आणि त्याच्यामध्ये समजा त्या रॉकेटमध्ये जर आपण सॅटेलाइट टाकतो आहोत, बरोबर, तर त्याचं एक अलग वजन असणार आहे, है ना. येस, इट इज न्यूटन सेकंड लॉ, त्याचं एक अलग वजन असणार आहे, बरोबर. मग आता फोर्स इज इक्वल्स टू एम ए का म्हणतोय आपण, कारण जर समजा फोर्स इज इक्वल्स टू एम ए, मास जर आपण तिकडेच ठेवलं आणि ए ला इकडे घेऊन आलं तर काय होईल, फोर्स अपॉन ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू मास. म्हणजे काय, जितकं वजन आपलं जास्त राहील तितकं स्पीड जे आहे ते कमी होत राहील आणि फोर्स जास्त लागणार आहे, बरोबर. मग आता थर्ड लॉ ऑफ मोशन आठवा पहिले, काय झालं, आपण जे ते फ्युएल जे आहेत काय केलं, आपण बर्न केलं आणि जे गॅसेस आहेत ते बाहेर यायला लागले रॉकेटच्या, बरोबर, खूप जास्त गॅसेस बाहेर यायला लागले आणि त्याने काय झालं, रॉकेट आपलं लिफ्ट झालं, बरोबर. पण आता ते लिफ्ट झालेलं रॉकेट आहे तर ते रॉकेट वरती पण तर जायला पाहिजे, बरोबर. मग त्याच्यासाठी आपल्याला फोर्स जास्त लागणार आहे. मग म्हणून आपण काय केलंय, रॉकेटच्या आजूबाजूला आपण काय लावलेत, सॉलिड बुस्टर्स लावलेत, जेणेकरून आपल्याला जास्त फोर्स मिळेल. ठीक आहे, आता जेव्हा जास्त फोर्स मिळतोय आपल्याला तेव्हा काय होईल, तेव्हा रॉकेट एक स्पेसिफिक हाईट पर्यंत जाईल. ठीक आहे, मग आता त्याच्यानंतर काय होतं, रॉकेटचे भरपूर स्टेजेस असतात है ना, तर सॉलिड फ्युएल तर आपण कंट्रोल करू शकत नाही, मग एकदम आपण जास्त फोर्स करून ते सॉलिड फ्युएल बर्न करतो, एका हाईट पर्यंत जातो आणि ते सॉलिड बुस्टर जे आहेत ते काय होतात, बाहेर निघून पडतात. आता ते सॉलिड फ्युएल जेव्हा ते बाहेर निघून पडतात तेव्हा काय होतं, रॉकेट हलकं होतं, बरोबर. मग रॉकेट हलकं झाल्यानंतर काय होतं, जर आपण तेवढा जरी फोर्स लावला तरी सुद्धा जे मोशन आहे ते जास्त होईल, बरोबर नाही है ना. म्हणजे काय होईल, फोर्स जास्त होईल. मग फोर्स जास्त झाल्यानंतर काय होईल, तो एक कार्बन लाईनच्या वरती पर्यंत जाईल आणि आपलं जे रॉकेटचं जे मोशन आहे ते मोशन कसं होतं, असं कर्व पाथमध्ये होतं, बरं का, कर्व पाथमध्ये होतं. आता ते पण आपण बघूयात नंतर. तर वरतीपर्यंत गेला, मग नंतर लिक्विड बुस्टर स्टार्ट होतात है ना, लिक्विड फ्युएल बर्न व्हायला स्टार्ट होतं. मग ते लिक्विड फ्युएल बर्न व्हायला स्टार्ट झाल्यानंतर जेव्हा काय होतं, आपलं जे रॉकेट आहे ते स्पेस पर्यंत पोचतं है ना. मग ते रॉकेट थोडस प्रोजेक्टाइल मोशन मध्ये असं कर्व झालं की ते काय होईल, ते अर्थच्या आजूबाजूला फिरतं, बरोबर, रॉकेट आपलं. मग अर्थच्या आजूबाजूला फिरता 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 थोडस आपण पुश दिलं ना रॉकेटला की मग काय होईल, ते बरोबर त्याचं मोशन चेंज करेल है ना, त्याचं ऑर्बिट चेंज करणार ते. मग असं 2-3 वेळा, एक मिनिट, मग असं 2-3 वेळा जेव्हा ते रॉकेटमध्ये, हो रॉकेटमध्येच आपण पाठवतो ना ह्युमन बिंग्सला, येस. तर जेव्हा 2-3 वेळा आपलं मोशन होतं त्याच्यानंतर थोडंसं आपण फोर्स दिला की काय होईल, ते स्पेसमध्ये जाईल. आता स्पेसमध्ये गेल्यानंतर देअर कम्स फर्स्ट न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, तर पहिल्या न्यूटन्स लॉ ऑफ मोशन मध्ये काय सांगितलंय माहिती आहे का कोणाला, फर्स्ट न्यूटन्स लॉ ऑफ मोशन सांगा, सांगा बरं, पटकन सांगा चॅट बॉक्स मध्ये की व्हॉट इज द फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटेशन वेगळं वेळा. ओके, तर फर्स्ट न्यूटन लॉ ऑफ मोशन मध्ये काय होतं की एखादी कुठली गोष्ट आहे, ठीक आहे, एखादी कुठली गोष्टी आहे ती ला जेव्हा आपण एक फोर्स देतो, ठीक आहे, तर ती काय होते, ती चालतच राहते. ठीक आहे, ती थांबणार नाही. किंवा म्हणजे इंग्लिश मधनं सांगायचं झालं तर ऑब्जेक्ट विल स्टे इन इट्स मोशन, स्टे ॲट रेस्ट, और विल स्टे इन ऍक्सेलरेशन, और विल मूव्ह अनलेस अँड अंटिल एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड. ठीक आहे, आता स्पेस मध्ये जेव्हा आपलं व्हेरी नाईस, अन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट रिमेन्स ॲट रेस्ट, गुड जॉब. अन ऑब्जेक्ट इन मोशन remains at motion unless and until external force is applied. म्हणजे काय की बाहेरून कुठलाही फोर्स दिल्याशिवाय तो ऑब्जेक्ट जो आहे तो एकतर स्पेसमध्ये मोशन मध्येच राहील किंवा तो त्याच जागेवर स्थिर राहील. ठीक आहे, तो अजिबात हलणार नाही. मग आता स्पेसमध्ये आपल्याला काय आहे, व्हॅक्युमच आहे, बरोबर.
तिथे कुठलंही मीडियम नाही. तिथे फक्त काय आहे, आपल्या रॉकेटच्या स्टेजमध्ये जेवढं फ्युएल आहे तेवढंच फ्युएल आहे, बाकी काहीही नाही. बरोबर. मग जर समजा आपण रॉकेट आपलं स्पेस पर्यंत पोहोचलेलं आहे, तर थोडंसं मोशन दिलं की ते काय होईल, ते त्या आपल्याला जिथे पण आपल्याला आपलं सॅटेलाइट किंवा जिथे पण आपल्याला आपलं मिशन पोहोचवायचं आहे तिथपर्यंत ते चालत राहणार त्याच स्पीडने. ठीक आहे. जोपर्यंत त्याला बाहेरून कुठलाही अडथळा येत नाही. ठीक आहे. सो हे झाले 3 न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, जे की आपण रॉकेटमध्ये सुद्धा बघतो. ठीक आहे. फक्त आपण शिकताना काय शिकतो, 1, 2, 3 शिकतो, पण रॉकेटमध्ये जेव्हा आपण लावतो तेव्हा कसं लावतो आपण, 3, 2, 1. हो, रॉकेट्स मध्ये जेव्हा ह्युमन बिंग्स बसतात तेव्हा त्यांच्या आधी, म्हणजे बसायच्या आधी किंवा जायच्या आधी सुद्धा खूप फार खडतर ट्रेनिंग असतं. ठीक आहे. तर ते ट्रेनिंग कम्प्लीट केल्यानंतरच तुम्ही हे झालं, काय म्हणतात, ट्रेनिंग केल्यानंतरच तुम्हाला बसता येऊ शकते. ठीक आहे. आता रॉकेट फ्लाइट जे आहे, प्रोजेक्टाईल मोशन. ठीक आहे. म्हणजे रॉकेट जे आहे ते त्याचं पाथ कसं आहे, तर त्याचं पाथ कसं आहे, कर्व सारखं पाथ आहे. ठीक आहे. कर्व सारखं पाथ आहे. पण आपल्याला काय करायचंय, मी आज स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं होतं की जे कार्बन लाईन आहे ते फार काही जास्त लांब नाहीये, पण आपल्याला फोर्स फार लागतो तिकडे जायला. का तर ऍटमॉस्फिअर आहे. बरोबर. ऍटमॉस्फिअर आहे त्यामुळे. मग आता आपण जेव्हा लॉन्च करतोय, अर्थ कशी आहे, अर्थ इज सर्क्युलर, नॉट फुल्ली सर्क्युलर, काइंड ऑफ लाईक स्पेरिकल शेप. तर रॉकेट जे आहे ते लॉन्च करायला आपल्याला समजा ऑर्बिटमध्ये किंवा आपल्या अर्थच्या ऑर्बिटमध्ये एखादं सॅटेलाइट आपल्याला जर लॉन्च करायचंय, तर ते गोल फिरलं पाहिजे. बरोबर. पण ते गोल फिरताना आपण काय करतो, रॉकेट जे आहे ते 90 डिग्रीजच आपल्याला लॉन्च करावं लागणार आहे. आता याच्यासाठी एक सिम्युलेशन आहे, ते पण आपण बघूयात एक 5 मिनिट्सनी. ठीक आहे. तर जेव्हा आपण 90 डिग्रीजला जेव्हा एकदम टॉप हाईट मध्ये जातो, तेव्हाच आपल्याला काय होईल, एकदम वरती हाईट पर्यंत जाईल. जर समजा आपण रॉकेटचे जे अँगल आहे ते थोडंसं टिल्ट केलं, ठीक आहे, 45 डिग्रीज पर्यंत केलं किंवा 60 डिग्रीज पर्यंत केलं किंवा 30 डिग्रीज 35 डिग्रीज पर्यंत केलं, तर काय होईल, जे रॉकेट आपण लॉन्च करतोय ते त्या हाईटला नाही जाणार. बरोबर. ते काय होईल, ग्रॅव्हिटी परत त्याच्यावरती ऍक्ट करेल आणि ते परत खाली येईल. ठीक आहे. तर त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, रॉकेटचं फुल एनर्जी जे आहे ते वापरावं लागतं आणि 90 डिग्रीज मध्ये आपल्याला ते रॉकेट काय आहे ते हे करावं लागतं, काय म्हणतात, लॉन्च करावं लागतं. पण ठीक आहे, आता आपण काय बघितलं, एक अँगल बघितलं. ठीक आहे. पण 90 डिग्रीज मध्ये लॉन्च करून सुद्धा जर आपल्या रॉकेटचं स्पीड कमी असेल तरी सुद्धा ते रॉकेट काय होईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्सने परत खाली येईल. ठीक आहे. जर फॉर एक्झाम्पल आपण कॅच बॉल खेळतो, बरोबर, आपण बॉल फेकतो, तर तो कसा जातो, एकदम सिलेंड्रिकल शेपनी. बरोबर. आणि तो परत खाली येतो. जर आपण वरती बॉल फेकतोय, ठीक आहे, 90 डिग्रीज मध्ये जर आपण बॉल फेकतोय, तर तो काय होईल, परत खाली येईल. बरोबर. पण जर आपण खूप जास्त स्पीडनी आणि खूप जास्त स्पीडनी जर आपण फेकू इन 90 डिग्रीज, तर काय होईल, तो एक सर्टन हाईट पर्यंत जाईल आणि हाईट पर्यंत गेल्यानंतर, आता फॉर एक्झाम्पल असं समजा की आपण हल्क आहोत आणि आपली फार एनर्जी आहे. ठीक आहे, आपल्याकडे, सो वी आर लाईक द ग्रीन हल्क, आणि वरती जर आपण खूप यांनी फेकलं, ठीक आहे, वरती जर आपण खूप यांनी फेकलं, तर काय होईल, मग ते एका ऑर्बिट पर्यंत यायला त्याला वेळ लागेल. ठीक आहे. सो दिस इज हाऊ द रॉकेट फ्लाइट डिपेंड्स ऑन व्हॉट, स्पीड आणि अँगल. ठीक आहे. तर स्पीडही पाहिजे आणि अँगल पण पाहिजे. तर आता फॉर एक्झाम्पल इकडे कसं दाखवलं, तर सेम डेमॉन्स्ट्रेशन आपण बघूयात 1-2 मिनिटांनी. ठीक आहे. तर एक कॅनन आहे, बरोबर, म्हणजे तोफ आहे, आणि तोफेतून आपण काय करणार आहोत, आपण वेगवेगळ्या अँगल्सने आपण बघणार आहोत की किती अँगल मध्ये तो रॉकेट काय आहे, तो रॉकेट हे होतोय. ओके. तर हा, ते बघायच्या आधी आपण बघूया थोडेसे इस्रोचे रॉकेट्स. ठीक आहे. तर इस्रोचे रॉकेट्स ज्या स्पीडने जाईल त्याच्या डबल स्पीडने येईल. ओके. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तर आता
वेगवेगळे हे आहेत. ठीक आहे, तर SLV, ASLV, PSLV, GSLV, मार्क 2 आणि मार्क 3. ठीक आहे, तर हे सगळे काय आहेत, इस्रोचे रॉकेट्स आहेत. ओके, काय आहेत, इस्रोचे रॉकेट्स. ओके, SLV-3 हे जे रॉकेट आहे, ठीक आहे, स्पेस लॉन्च व्हेकल. ठीक आहे, येस, दीज आर टाइप्स ऑफ रॉकेट्स, है ना. तर स्पेस लॉन्च व्हेकल 3 हे जे पहिलं रॉकेट आहे, हे रॉकेट सगळ्यात आधी डेव्हलप केलं होतं इस्रोने. ठीक आहे, आणि याच्यामुळे आपण वेगवेगळे सॅटेलाइट्स लॉन्च केलेले आहेत. ठीक आहे, तर साऊंडिंग रॉकेट्स जे आधीचे होते, ठीक आहे, एक टर्म आहे साऊंडिंग रॉकेट्स, तर ते हे वाले रॉकेट्स होते. ठीक आहे, स्पेस लॉन्च व्हेकल. त्याच्यानंतर PSLV रॉकेटचं नाव ऐकलंच असेल तुम्ही, बरोबर. तर PSLV रॉकेट्स बद्दल काही सांगू शकता का? PSLV रॉकेट्सने कुठले कुठले मिशन्स लॉन्च झालेत बरं, सांगाल का? तर PSLV रॉकेट जो आहे, तर ते PSLV रॉकेट जे आहे त्याच्यामुळे चंद्रयान मिशन, ठीक आहे, व्हेरी नाईस. चंद्रयान कोणीतरी म्हटलं, मिशन मंगलयान सुद्धा, व्हेरी गुड. येस, तर चंद्रयान 1, चंद्रयान 2, मंगलयान आणि ऍस्ट्रोसॅट नावाची ऑब्झर्वेटरी. ठीक आहे, तर ऍस्ट्रोसॅट नावाची ऑब्झर्वेटरी जी आहे ती सुद्धा लॉन्च झालेली होती. ठीक आहे, PSLV ने. आणि GSLV मार्क 2 आणि GSLV मार्क 3 हे जे आहेत, हे काय आहेत, जिओ स्टेशनरी स्पेस लॉन्च व्हेकल. ठीक आहे, जिओ स्टेशनरी स्पेस लॉन्च व्हेकल याच्यामुळे कुठलं मिशन लॉन्च झालंय, काय सांगू शकाल का? GSLV मार्क 3. GSLV मार्क 3, येस, व्हेरी नाईस, चंद्रयान 3. येस, सो हे सगळे जे आहेत, हे सगळे डिफरंट टाइप्स आहेत. ठीक आहे, तर आता पोलर स्पेस लॉन्च व्हेकल किंवा जिओ स्टेशनरी स्पेस लॉन्च व्हेकल हे काय करतात, जेव्हा आपण कुठलंही रॉकेट लॉन्च करतोय, तर त्याचं जे सॅटेलाइट आहे, ते जे सॅटेलाइट आहे किंवा स्पेसिफिक असेल, ते एक स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये जे आहे ते ऑर्बिटमध्ये लॉन्च करतात आणि ते स्टेशनरी असतात. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फॉर एक्झाम्पल जर आपण एखादं सॅटेलाइट लॉन्च करतोय, ठीक आहे, विच इज अ जिओ स्टेशनरी सॅटेलाइट, तर म्हणजे काय की आपण जेव्हा पण अर्थ पासून ते आपण सॅटेलाइट बघू, तर ते सॅटेलाइट एकाच जागेवर आहे असं आपल्याला वाटतं. म्हणजे काय, आपलं जे अर्थचं ऑर्बिट आहे आणि ते सॅटेलाइटचं जे ऑर्बिट आहे ते सेम असतं. ठीक आहे, तर हे आहेत वेगवेगळे इस्रोचे रॉकेट्स. ओके, आणि स्पेस शटल्स पण, स्पेस शटलचं जे प्रोग्राम आहे, ते स्पेस शटलचं प्रोग्राम आधी नासाचं होतं, पण आता ते स्पेस शटल्स नाही होत. ठीक आहे, आता ते लॉन्च नाही होत, 1-2 फक्त लॉन्च केले त्यांनी. ते स्पेस शटल्स मेनली ते का लॉन्च करायचे, का तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरती जेव्हा आपल्याला काय हवं असायचं, जेव्हा आपल्याला फूड हवं असायचं, ठीक आहे, किंवा मग सप्लाय जेव्हा आपल्याला करायला लागायचं, तर त्यावेळेस ते स्पेस शटल लॉन्च करायचे. ठीक आहे, तर हे सगळे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे रॉकेट्स. ठीक आहे, आता मी हे करते, प्रोजेक्टाईल मोशन नावाचा एक सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे, त्या सॉफ्टवेअरची लिंक आज मी देणार आहे तुम्हाला. आणि ओके, तर आय होप माझं स्क्रीन दिसतंय सगळ्यांना. तर आता इथे काय आहे, आपण काय शिकलोय की सध्या तरी रॉकेटचे जे आहे ते रॉकेट आपण जेव्हा लॉन्च करतो, तर ते लॉन्च कसं होईल रॉकेट, है ना, आपण आता तेच शिकलो, बरोबर, की स्पीड कसली पाहिजे, किती पाहिजे, अँगल किती पाहिजे. तर इथे काय दिसतंय आपल्याला, इनिशियल स्पीड दिसतोय. ठीक आहे, इनिशियल स्पीड दिसतोय, इकडे एक येलो कलरचं बटन आहे आणि एक रेड कलरचं बटन आहे. ठीक आहे, त्यानंतर इकडे जर आपण बघितलं तर आपल्याला हाईट, अँगल आणि स्पीड दिलेली आहे. ओके, आणि इकडे काय लिहिलंय, कॅनन बॉल लिहिलंय. तर आता हर एक गोष्टीचं काय आहे, एक स्पेसिफिक वेट असणार, बरोबर. मग ते जे वेट आहे, त्या वेटच्या नुसार ते कसं लॉन्च होईल त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर आपण घेऊयात
गोल्फ बॉल घेऊयात. ठीक आहे, गोल्फ बॉल जर आपण घेतलं आणि त्याची जर इनिशियल स्पीड आपण चेंज करूया. ठीक आहे, तर आपण ठेवूयात इनिशियल स्पीड लेट्स से 5 मीटर्स पर सेकंड. हा, आणि आता हे जे कॅनन दिसतंय ना आपल्याला, म्हणजे ही जी तोफ दिसते, ह्याला आपण खालीवर सुद्धा घेऊ शकतो. तर आता फॉर एक्झाम्पल मी काय करते, त्या तोफेला असं प्लस पॉईंट, इथे जो ब्लॅक कलरचा आपला प्लस पॉईंट दिसतोय त्याच्यावरती ठेवून जर आपण खाली घेतलं तर बघा जी हाईट आहे ती कमी झाली आहे ना, 1 मीटर झाली आहे. अजूनही आपण खाली घेऊ शकतो. आणि याचे जे आहे अँगल बघा, अँगल किती आहे, अँगल पूर्ण 90 डिग्री. आपण टर्न केलं तर अँगल होईल 60 डिग्रीज. ठीक आहे, तर आपण असं अँगल चेंज करू शकतो. तर आपण काय करूयात, पहिले 5 मीटर्स पर सेकंड आपण फक्त स्पीड चेंज करूयात आणि बघूयात की काय होतंय. ठीक आहे, तर मी या रेड बटन वरती क्लिक करेल तर काय होईल, 5 मीटर्स पर सेकंड आहे फक्त. तर त्यामुळे हा जो ब्लू जी लाईन आहे ती बघा ती कॅननच्या खालीच आहे. म्हणजे काय, स्पीड आपला इतका नाहीच आहे. ठीक आहे, तर आपलं स्पीड काय पाहिजे, थोडंसं जास्त पाहिजे. तर आपण स्पीड करूयात आता लेट्स से 15 मीटर्स पर सेकंड जर आपण स्पीड केली तर बघू काय होतंय. तर सी, आपला जो कॅनन बॉल आहे तो वरती जाऊन परत त्याच दिशेने खाली आलेला आहे. ठीक आहे, आता आपण चेंज करूयात अँगल, है ना. तर आपण ठेवूयात 45 डिग्रीजचा जो अँगल आहे तो 45 डिग्रीजचा अँगल जो आहे तो एकदम ऑप्टिमम अँगल आहे. म्हणजे आपल्याला कर्व अशी प्रोजेक्टाईल मोशन भेटेल. ठीक आहे, बघ अशी मोशन भेटते. ठीक आहे, 45 डिग्रीजच्या अँगलनी. आता आपण जर स्पीड वाढवली तर काय होईल, काही चेंज होतंय का बघू. आपण ठेवूयात 30 मीटर्स पर सेकंड आणि लॉन्च करूयात. तर आता हे स्क्रीनच्या बाहेर पण ओके. तर एपीजे अब्दुल कलाम हे मी मग स्टार्टिंगला सांगितलं वाटतं. तर एपीजे अब्दुल कलाम हे मिसाईल मॅन का आहेत, का तर त्यांच्यामुळे आपला मिसाईल प्रोग्राम आणि स्पेस प्रोग्राम खूप उंचावर गेलाय. बरोबर, त्यांच्यामुळेच फार खूप सगळे रॉकेट जे आहेत ते बनलेत. पहिलं जे काय म्हणतात, पहिलं जे साऊंडिंग रॉकेट आहे ते अक्षरशः त्यांनी कशावर नेलं, सायकलवर नेलं. बरोबर, तर यामुळे त्यांना म्हणतात मिसाईल मॅन. ओके, तर आता बघा 2 मीटर्सची हाईट आहे आणि 45 डिग्रीचा अँगल आहे, प्रोजेक्टाईल मोशन आहे, पण हाईट आहे का, नाहीये. बरोबर, तर आपल्याला काय करावं लागेल की हाईट जी आहे ती हाईट वाढवावी लागेल, है ना. ओके, तर आपण झूम इन करूयात परत आणि लेट्स सी की 65 ठेवूयात. ठीक आहे, आणि स्पीड जी आहे ती स्पीड मी कमी केली आहे बरं का, 15 मीटर्स पर सेकंड. ठीक आहे, येस, फर्स्ट जी सॅटेलाइट होती ती बुलक कार्टवरती नेली होती त्यांनी असेंबल करायला. ठीक आहे, तेव्हा आपलं इस्रो जे आहे ते जस्ट लॉन्च केलेलं त्यांनी, है ना. ओके, तर आता बघा ही जे अँगल आहे ते कसं आलंय, स्पीड जी आहे ती स्पीड 50 मीटर्स पर सेकंड आहे आपली, है ना. स्पीड आपली जी आहे ती कमी आहे, त्यामुळे काय झालं, त्यामुळे जो अँगल जो आहे तो थोडासा जास्त कर्व झाला, है ना. तर ह्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला देते. ठीक आहे, तर आता हा प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. तोपर्यंत एक मी मध्ये चॅटमध्ये पाहिलं होतं की चंद्रयान मिशन सक्सेसफुल आहे का. तर हो, चंद्रयान 1 जे आहे ते ऑर्बिटल मिशन होतं, ते सक्सेसफुल होतं. चंद्रयान 2 जे आहे ते चंद्रयान 2 मध्ये आपलं काय होतं, विक्रम लँडर होता आणि प्रज्ञान रोवर होता. बरोबर, तर आपलं ऑर्बिटल मिशन बरोबर होतं, पण आपलं जे लँडिंग आहे ते लँडिंग आपलं सॉफ्ट लँडिंग झालं नव्हतं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे आपलं चंद्रयान 3 मिशन आहे ते चंद्रयान 3 मिशन मध्ये आपण ऑर्बिटर जे होतं ते चंद्रयान 2च वापरलं. ठीक आहे, पण 2च वापरलं, पण काय होतं, आपलं जे लँडिंग आहे ते लँडिंग सॉफ्ट लँडिंग झालं. ठीक आहे, चंद्रयान 3चं. ओके, चंद्रयान 4चा उद्देश काय आहे, चंद्रयान 4चा उद्देश अगेन परत आपण चंद्रयान 3 वरती जे केलं ते सॉफ्ट लँडिंग केलं. त्याच्यानंतर आपला जो रोवर आहे तो रोवर खूप कमी दिवस जगला. बरोबर, तर तो म्हणजे 1 मून डे म्हणजे 14 डेज फक्त तो जगला, है ना. का तर नंतर काय झालं, नंतर देयर वॉज अ डार्क, है ना, कोल्ड झालं सगळं. आणि जे मशीन्स असतात ते मशीन्स काय होतात,
ते मशीन्स एकदम कोल्ड टेम्परेचर मध्ये जे आहेत ते कोल्ड टेम्परेचर मध्ये राहत नाहीत. ठीक आहे, व्यवस्थित काम करत नाहीत. मग त्याच्यामुळे काय झालं, आपला जो रोवर आहे तो परत उठलाच नाही. ठीक आहे, मग आता चंद्रयान 4चा हाच उद्देश असेल की तो रोवर जो आहे तो खूप व्यवस्थित काम केलं पाहिजे, है ना, आणि अजून जास्त सर्च झालं पाहिजे. तर या चंद्रयान 3 मुळे आपल्याला काय काय कळलं, किती किती वेगवेगळे सगळे मटेरियल्स आहेत, है ना, मिनरल्स वगैरे आहे. त्याच्यानंतर चंद्रावरचं टेम्परेचर आपल्याला कळलं की किती आहे. आदित्य L1 बद्दल माहिती. ओके, तो आदित्य L1 जे आहे, आदित्य L1 जे आपण पाठवलंय ते कुठे पाठवलंय? रॉकेटचं फ्युएल संपलं तर काय होईल? रॉकेटचं जर फ्युएल संपलं तर काय नाही होणार, आपलं जे रॉकेटचं जे लॉन्च आहे ते अनसक्सेसफुल होईल. ठीक आहे, जर समजा आपलं रॉकेट जे आहे ते रॉकेट फॉर एक्झाम्पल आपण पाठवतो दुसऱ्या ग्रहावरती, ठीक आहे, आणि मध्येच जर फ्युएल संपलं तर ते काय होईल, इन्फिनिटी लूप मध्ये ते ट्रॅव्हल करत राहील. ठीक आहे, आपल्याला त्या प्लॅनेटच्या ऑर्बिटमध्ये जाताच येणार नाही. ठीक आहे, हा, चंद्रावर खूप गड्डे आहेत. येस, ओके. अजून चॅट मध्ये मी बघते. हा, आदित्य L1 बद्दल सांगत होते मी, बरोबर. तर आदित्य L1 आपण लॉन्च केलंय सूर्याच्या तिथे. ठीक आहे, कुठे लॉन्च केलंय? सूर्याच्या जवळच लॉन्च केलंय. म्हणजे अर्थ इकडे आहे, सन इकडे आहे, आणि एक L1 पॉइंट असं मध्ये आहे, आपण तिथे लॉन्च केलंय. आणि आदित्य L1 वरती खूप सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. ओके, तर ते इन्स्ट्रुमेंट्स काय स्टडी करतायत? सनचे लेअर स्टडी करतायत. ठीक आहे, तर हे सनचे लेअर्स आपण बघणार आहोत सन अँड इट्स फीचर या सेशन मध्ये. आय गेस नेक्स्ट सेशन तेच आहे. ठीक आहे, ओके, दॅट्स इट फ्रॉम माय साइड. मॅम, दॅट्स इट फ्रॉम माय साइड. आणि सॉफ्टवेअर म्हणजे सिम्युलेशनची जी लिंक आहे ती मी पाठवून देईल. ओके ओके मॅम, शुअर. ओके, सो मुलांनो, तुम्हाला काही प्रश्न आहे अजून? हो, प्रश्न येत आहेत. सन बद्दलचे सगळे प्रश्न नेक्स्ट सेशन मध्ये, सन अँड इट्स फीचर मध्ये. ग्रेट. ओके, व्हेरी नाईस. So thank you so much, ma'am. थँक्यू मॅम. And ओके मुलांनो, आता आपण